जळगाव शहरातील कांचननगरातील रस्त्यांसाठी नागरिकांनी घातला अभियंत्याला घेराव। याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलाय। या निधीमधून जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून टेंडरही काढण्यात आले आहे। मक्तेदाराला गेल्या 1.5 वर्षापासून आदेश देऊन सुद्धा अद्याप प्रत्यक्षात रस्त्याचे काम झाले नाही। मात्र काही ठिकाणी मक्तेदार यांनी रस्त्याचे खोदकाम व मोठी गिट्टी टाकून ठेवल्याने नागरिकांचे हाल होत आहे। या परिसरात लवकरात लवकर रस्ते व्हावे यासाठी आज कांचननगरातील माजी नगरसेविका सौ कांचन सोनवणे, अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोळी, रतिलाल सपकाळे, प्रकाश सोनवणे, ॲडव्होकेट किरण सोनवणे, सुखदेव सपकाळे, विनोद सोनवणे, अनिल सोनवणे, सुभाष वास्कर व रवा पाटील व परिसरातील नागरिक थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे व निवासी जिल्हाधिकारी भीमराव दराडे यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले व त्वरित रस्ता करण्याची मागणी केली। आणि जर रस्त्याचे काम प्रत्यक्ष 15 दिवसांच्या आत सुरू नाही झाले तर परिसरातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील असा इशारा यावेळी देण्यात आला। सदरहू रोडाचे काम त्वरित मार्गी लावावे म्हणून आमदार सुरेश भोळे यांनी सुद्धा अभियंत्यांना दूरध्वनीवरून आदेश केले। 1.5-2 वर्ष झाले रस्तेच नाही। आज इथं 25 वर्ष झाले आमच्याकडे रस्ते नव्हते। मी निधी मंजूर करून आणला 2 कोटीचा, तो सुद्धा ते कामाला तयार होत नाहीये। तर हे टेंडर वगैरे सगळं पास झालेलं आहे, पण ते वर्क ऑर्डर सगळं निघून गेलेलं आहे। पण यांना काय प्रॉब्लेम येते नेमकी हे यांनी समोर येऊन नागरिकांना तरी सांगावं। मी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र कोळी, कांचननगरातील वार्ड क्रमांक 2 जागृत गुरुदत्त मंदिर, हरिओम नगर यातील रस्त्याची अवस्था खूप दैनंदिन झालेली आहे। गेल्या या एरियात जवळजवळ 40 ते 50 वर्षापासून रहिवासी राहतात, परंतु 40 ते 50 वर्ष झाल्यापासून या एरियात कोणत्याही प्रकारचे रस्ते हे झालेले नाही आहेत। गेल्या 1.5 वर्षापासून मक्तेदार यांना कामाचे आदेश दिलेले आहेत, तरी मक्तेदार हे हलगर्जीपणा करीत आहेत आणि सदरू रोड हे तयार करीत नाहीत। जर मक्तेदार हा रोड तयार करत असणार तर अन्य मक्तेदाराला शासनानं नियुक्ती करावी। जर शासन नियुक्ती करून 15 दिवसाच्या आत या रस्त्याची काम लावत नसणार तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला 15 दिवसाच्या नंतर बसणार आहेत।